नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीची एक सुंदरशी डॉल कशी विणायची ते बघणार आहोत. तर याच्या अगोदरही मी एक अशाच पद्धतीनं डॉल बनवायचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण मला त्याच्याखाली 1-2 कमेंट्स आलेल्या होत्या, की हा जो घेर आहे तो प्रॉपरली समजलेला नाहीये, म्हणून मी हा डबल एक वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे. तर ही जी डॉल आहे ती एक माझ्या ऑर्डरची आहे. म्हणजे मला एक ऑर्डर आलेली होती, त्याच्यामध्ये सांगितली होती त्यांनी अशी डॉल बनवा. त्याच्यामुळे हा जो इथला बॉर्डरचा जो कलर आहे तो मी वेगळा वापरलेला आहे. पहिली जी डॉल आहे त्याचा गुलाबी आहे आणि ही वाली आहे त्याचा जांभळा आहे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतः सजवणार असल्यामुळे मी काय जास्त सजवलेलं नाहीये. फक्त ही कशी बनवायची ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जी मी गेल्या वेळेस डॉल बनवलेली होती, त्याचा मी इथला जो वरचा टॉप आहे तो थोडासा वेगळा होता आणि हा जो टॉप आहे हा थोडासा वेगळा आहे. तर अशा पद्धतीने ही डॉल आहे. जर तुम्हाला हा डॉलचा व्हिडिओ आवडला, चॅनेलवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला मग आता चालू करूया. बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे पांढऱ्या कलरची उलन चमकीची, ही आहे जांभळ्या कलरची उलन, त्याच्यानंतर कात्री, आपली क्रोशियाची सुई, ही एक बाहुली आहे आणि हे बकेट आहे. अशा पद्धतीनं तर आता मग चालू करूयात. तर आपल्याला अशा पद्धतीनं एक नॉट मारून घ्यायची आहे. हे नॉट मारून घेतल्याच्या नंतर 100 साखळ्या घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 अशा टोटल आपल्याला 100 साखळ्या घ्यायच्या आहेत. पद्धतीनं मी इथं 100 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता 100 साखळ्या घेतल्याच्या नंतर हे ज्या आपल्या साखळ्या आहेत त्याच्याबरोबर 1 नंबरची साखळी येते ही वाली इथली, याच्यामधून आपल्याला अशा पद्धतीनं जॉईंट करून घ्यायचंय. ही जी आपली 1 नंबरची साखळी आपण घेतली त्याला या सुईमध्ये घालायचं आणि दोन्ही साखळ्या अशा जॉईंट करून घ्यायच्या. याच्यानंतर पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्यात. 1 2 आणि 3. या 3 साखळ्या म्हणजे आपला झाला पहिला खांब. पुन्हा इथंच आणखीन आपल्याला 3 खांब घ्यायचेत. 1 2 3 असे झाले हे आपले 3 खांब. तर 1 2 3 आणि 3 साखळ्या घेतलेल्या आहेत, असे टोटल झाले 4 खांब. हे 4 खांब घेतल्याच्या नंतर पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 साखळ्या घेतल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला असे 4 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्या. हे 4 खांब झाल्याच्या नंतर पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. असे टोटल 13 वेळेस आपल्याला असं 4-4 खांब घ्यायचे आहेत. तर हे माझे 2 वेळेस झालेले आहेत. हे आता तिसऱ्या वेळेस मी विणत आहे. असं टोटल 13 वेळेस घ्यायचेत. तर एवढं मी घेते. पद्धतीनं माझे 13 घेऊन झालेले आहे 4-4 वेळेस खांब. तर आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. हे आपलं 13. तर आता याच्यानंतर पुढे आपल्याला इथं 5 साखळ्या घ्यायच्या आहेत. 2 साखळ्या आपण स्किप करतोय. 1 2 3 4 आणि 5. हे 5 साखळ्या घेतल्याच्या नंतर हा जो आपल्या इथल्या जी आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेतलेल्या आहेत याच्या 3 नंबरची जी वरची साखळी आहे 1 2 आणि 3, जी 3 नंबरची वरची साखळी याच्यामध्ये आपल्याला एक खांब घ्यायचा आहे आडवा. तर असा घ्यायचा तो खांब.
अशा पद्धतीनं तो खांब आडवा येईल आणि याच्यामुळंच आपण इथं 2 साखळ्या कमी घेतलेल्या आहेत त्या खांबामुळं. तर हे 5 साखळ्या आणि हा आपला खांब झाला. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. 1, 2 आणि 3. 3 साखळ्या घेतल्याच्यानंतर हा जो इथला आडवा खांब आहे याच्यावरती आपल्याला 5 खांब घ्यायचे आहेत उभे. तर हा त्यामधला आपला पहिला, पुन्हा हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर हे झाले आपले 4 खांब. 1, 2, 3, 4 आणि हे 3 साखळ्या म्हणजे आपल्या टोटल 5 खांब झालेले आहेत. हे 5 खांब घेतल्याच्या नंतर ही जे आपण 4 खांब घेतलेत खालच्या लाईनीला त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा आहे. तर हा पहिला, पुन्हा लगी हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा चौथा. हे झाले आपले प्रत्येकी एक एक ह्याच्यातून 4 खांब. त्याच्यानंतर जशी इकडच्या बाजूला आपण 5 खांब घेतले तसे या बाजूला पण आपल्याला 5 खांब घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. हे झाले आपले 5 खांब. पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्या 5 खांब घेतल्याच्या नंतर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे झाले आपल्या 7 साखळ्या. त्याच्यानंतर जसे आपण इकडं 5 खांब घेतलेले तसे पुन्हा हे आपलं दुसरं चालू झालं. हे आपलं पहिलं होतं, आता हे आपले दुसरे 4 खांब झाले. तर त्याच्यासाठी पण 5 खांब घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. हे झाले आपले 5 खांबे. आणि याच्यानंतर हे 5 घेतल्याच्या नंतर या 4 मधून प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा. 1, 2, 3 आणि हा चौथा. त्याच्यानंतर जसे आपण इकडं 5 खांब घेतले तसेच पुन्हा इकडं पण घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. हे झाले आपले 5 खांब. हे 5 खांब घेतल्याच्या नंतर पुन्हा 1, 2, 3, 4, 5. हे 5 खांब घेतल्याच्या नंतर पुन्हा आपल्या 7 साखळ्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. मग तसं आपण हे आणि हे 2 विणले अशा पद्धतीने. इथं आपले टोटल एका ह्याला खालच्या लाईनीला 4 होते, आता इथं 14 झाले. या बाजूला 5, या बाजूला 5 आणि मधले 4 असे टोटल 14 झाले. आणि दोन्हीच्या मध्ये आपण इथं 7 साखळ्या घेतलेल्या आहेत. तर सेम असंच आपल्याला पूर्ण लाईनीला विणून घ्यायचं आहे. तिने माझी ही लाईन पूर्ण झालेली आहे विणून दुसरी. तर आता आपल्याला इथं ही जॉईंट करून घ्यायचे. तर जॉईंट करताना सगळ्यात अगोदर 5 साखळ्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 साखळ्या घेतल्याच्या नंतर या ज्या आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेतलेल्या आहेत 1, 2 आणि 3, यात सगळ्यात वरची जी 3 नंबरची साखळी आहे याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. तर आता इथून आपली तिसरी लाईन चालू होणार. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर 3 साखळ्या घ्यायच्या आणि हा जो खांब आहे याच्यावरतीच आपल्याला 4 खांब घ्यायचे. तर हा पहिला, हा दुसरा, तिसरा आणि ही चौथा. तर हे झाले आपले 4 खांब आणि 3 साखळ्या म्हणजे टोटल झाले 5 खांब. तर त्याच्यानंतर पुन्हा इथं जी आपण दुसऱ्या नंबरची जी लाईन होते त्याच्यात टोटल आपले 14 खांब होते. तर प्रत्येकी 14 याच्यातून एक एक खांब घ्यायचे. 14ला 14च
तर इथून सुरुवात करूयात या 3 साखळ्याच्या ह्याच्यातून. तर हा पहिला, त्याच्यानंतर हा लगेच दुसरा, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, हा नववा, हा 10वा, 11वा, हा 12वा, हा 13वा आणि हा 14वा सगळा शेवटचा. तर जशास तसे 14वर आपण 14 खांब घेतलेले आहेत. आता याच्यानंतर जसे आपण इकडं 5 खांब घेतले तसेच इथं पण 5 खांब घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. पुन्हा जसे इकडं 5 घेतले तसेच इथं पण 5 घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा जसे याच्यावर आपण 14वर जसे 14 घेतले तसेच याच्यावर 14वर 14 घ्यायचे आणि पुन्हा इथं 5 घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. आणि माझी तिसरी लाईन पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला इथे ही लाईन जॉईन करायची आहे. तर त्यासाठी 5 साखळ्या घ्यायच्या आणि 5 साखळ्या घेतल्याच्या नंतर इथं जे आपण 3 साखळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामधल्या सगळ्यात वरची 3 नंबरच्या साखळीमध्ये अशा पद्धतीने एक खांब घ्यायचा. तर आता याच्यानंतर याच्या पुढची आपल्याला चौथी लाईन विणायची आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर 3 साखळ्या घ्यायच्या आणि ही जो आडवा खांब घेतला याच्यावरती 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. हे झाले आपले 4 खांब आणि 3 साखळ्या म्हणजे टोटल झाले 5 खांब. तर आता इथं आपले टोटल 14 खांब होते. पुन्हा इथं 10 वाढले म्हणल्यानंतर झाले 24. तर ह्या प्रत्येक ह्याच्यावर एक 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 आपल्याला 24 खांब घ्यायचेत. पद्धतीनं मी इथं मध्ये खांब घेतलेले आहेत. तर जसे आपण आता इथं 5 घेतले सेम तसेच इथं पण आपल्याला 5 खांब घ्यायचेत. 1 2 3 4 आणि 5. हे झाले आपले 5 खांब. पुन्हा इथं 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 साखळ्या घेतल्याच्या नंतर पुन्हा या बाजूला 5 घेतले तसेच या बाजूला पण आपल्याला 5 खांब घ्यायचे. 1 2 3 4 आणि हे 5. तर हे झाले आपले 5 खांब. तर जसं आपण ही लाईन विणली पूर्ण सेम तसंच इथं पण विणायचं आणि अशाच पद्धतीने हा राऊंड पण आपल्याला पूर्ण विणून घ्यायचा आहे. आपल्याला टोटल 8 राऊंड विणायचे आहेत. तर इथं माझे 4 झालेत. 1 2 3 4 झालेले आहेत. आणखीन 4 विणायचे आहेत. ते पण असेच विणायचे. या बाजूला 5 घ्यायचे, या बाजूला 5 घ्यायचे नवीन आणि खालच्या लाईनीचे जे टोटल असतात त्याच्यावर प्रत्येक एक एक खांब घ्यायचा. तर हे मी 8 लाईन विणून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर माझ्या 8 लाईनी पूर्ण झालेल्या आहेत. त्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ह्या 8 लाईनी पूर्ण आहेत. त्या
आणि ही जी 8वी लाईन आपण घेतली तिथे मी 7च्या ऐवजी 6 साकळ्या घेतलेल्या आहेत. फक्त एवढाच फरक झालेला आहे. आता आपल्याला याची बॉर्डर करायची आहे. तर बॉर्डर करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथून इथपर्यंत या वरच्या लाईनीच्या 8व्या लाईनचे किती खांब आहेत ते मोजायचे आहेत. तर अशा पद्धतीनं मी इथून इथपर्यंत किती खांब आहेत ते मोजले. तर 74 टोटल खांब आहेत आणि 74च्या निम्म इथं मी बरोबर असं इथं पिन लावून घेतलेली आहे. बरोबर निम्म्या ह्याच्यावर म्हणजे इथं 37 खांब मी घेतलेले आहेत. इथून इथपर्यंत टोटलवर आपले 74 खांब आहेत. एखादा खांब कमी जास्त होऊ शकतो आणि बरोबर त्याच्या निम्म म्हणजे 37 खांबावर मी इथं अशी पिन लावून घेतलेली आहे. तर आता याला आपण असं धरून बघूया. तर बरोबर इथं याच्या मध्यभागी अशी पिन लावले. आता आपल्याला इथं विणायला चालू करायचं आहे. तर मी हा कलर वापरणार आहे जांभळावाला. तर सगळ्यात अगोदर इथून आपल्याला विणायला चालू करायचं आहे. आता प्रत्येक साखळीतून एक एक असा मुका खांब घ्यायचा आहे. पूर्ण बॉर्डर ही मुक्या खांबानच करायची आहे. अशा प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला मुके खांब घ्यायचेत आणि जिथं आपण पिन लावलेली आहे ही वाली म्हणजे पूर्ण इथून इथपर्यंत सगळे मुके खांब घ्यायचेत. इथपर्यंत खांब घेतलेले आहेत. तर आता ही पिन आपल्याला काढायची नाहीये. तर या पिनीच्या इकडच्या बाजूला 12 मुके खांब घ्यायचे आहेत. तर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे 12 मुके खांब घेतल्याच्या नंतर पुन्हा ही जी आपण बरोबर मध्यभागी जी पिन लावलेली आहे ती त्या पिनीपासून इकडच्या साईडला 12 मुके खांब मोजून घ्यायचे. आता आपण इथं पिन लावलेली होती तर 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हा झाला 12वा मुका खांब. तर मग ही जी आपली सुई आहे या 12व्या मुख्य खांबामध्ये अशा पद्धतीने घालायची आणि स्लिप स्टिच नाही तर आपल्याला आता जॉईन करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा या बाजूला 8 खांब घ्यायचे 8 मुके खांब घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8वा. हे 8 घेतल्याच्या नंतर मुके खांब पुन्हा इकडे 8 मुके खांब मोजायचे. ते 12वा सोडून त्याच्या पुढे मोजायचं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8व्या लाईनी 8 मोजल्याच्या नंतर ही जे 8वा नंबरचा असतो मुका खांब त्याच्यामध्ये घालून पुन्हा स्लिप स्टिचनं अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. याच्यानंतर पुन्हा आणखीन 8 मुके खांब घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 घेतल्याच्या नंतर पुन्हा इकडून आणखीन 8 घ्यायचे
1 2 3 4 5 6 7 आणि 8 घेतल्याच्यानंतर बरोबर याचं सेंटरवरून अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं. आता याच्यानंतर पुन्हा आणखीन इथं 8 वेळेस मुके खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळेस घेतल्याच्या नंतर पुन्हा इकडचे 8 मोजायचे. आता हे सोडून देऊन 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हा झाला 8वा नंबर. तर ह्याला इथं असं जॉईन करून घ्यायचं. तर तुम्हाला दिसत असेल इथे एक माझा एक्स्ट्रा झालेला आहे, तर तसा एक कमी जास्त होतच असतं. त्याच्यानंतर पुन्हा असं गोल घ्यायचं. हे जे वरचे 7 जे आहेत आपण साखळ्या घेतलेल्या त्याला प्रत्येक ह्याच्यातून एक 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 मुका खांब घ्यायचा. अशा पद्धतीने घेतल्याच्या नंतर पुन्हा राऊंड घेतल्याच्या नंतर मुक्या खांबानं पुन्हा 4 मुके खांब घ्यायचे 4 ह्याच्यातून. तर हा आपल्या इथं पहिला घेतलाय मी, पुन्हा हा आला की दुसरा, तिसरा आणि हा चौथा. हे 4 घेतल्याच्या नंतर इथं जे आपण इकडच्या लाईनीला जे आपण 8 मुके खांब घेतले होते त्याच्या चौथ्या नंबरला म्हणजे 1 2 3 4 हे चौथा मुका खांब याच्यामध्ये असं हे घेऊन जॉईन करायचं. अशा पद्धतीने पुन्हा 8 मुके खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 घेतल्याच्या नंतर मुके खांब. आता आपलं पूर्ण हे विणून झालेलं आहे इकडून. तर आता त्याच्या पुढचा हे वालं पान आपण विणत आहोत, हे वाले इथलं. तर इथं मी 8 मुके खांब घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे इथून 8 घेतल्याच्या नंतर आपल्याला आता इथं सुरुवातीला आपण 4 घेतले होते आणि इथून 4 घेऊन इथं जॉईन करून घेतलं स्लिप स्टिचनं. त्याच्यानंतर हे 8 घेतले. मग ह्याच्या बरोबरचेच म्हणजे ह्याच्या समोरचे 8 आपल्याला मोजायचे. तर हे झाले इथले 4, 1 2 3 4. पुन्हा राहिलेले 4 या बाजूचे येणार, 1 2 3 आणि 4. या 4 मधून पुन्हा असं स्लिप स्टिचने ते जॉईन करून घ्यायचे. अशा प्रकारे पुन्हा मग आणखीन 8 घ्यायचे आणि ते इथं जॉईन करायचे. तर हा झाला 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8वा. हे झाले 8. हे 8 घेतल्याच्या नंतर पुन्हा इकडचे 4 आणि इथले 4, 1 2 3 4 ह्या 4 मधून अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे. पुन्हा आणखीन 8च घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि हा झाला 8वा. हे 8 घेतल्याच्या नंतर पुन्हा इथले 4 पहिल्या ह्याच्यामधले हे वाले तुम्हाला दिसत असतील, हे वाले इथले 4 तर आहेत. तर पुन्हा इथले 4 घ्यायचे.
जिथं आपण इकडून 12 आणि इकडून 12 असे घेतलेले होते 24 मुके खांब, त्याच्यामधले हे वाले 4 घ्यायचे. 1 2 3 4. इथं एक 4 घेतल्याच्यानंतर पुन्हा मुके अशा पद्धतीनं. तर इथं आपण टोटल इथून इथपर्यंत जे दोन्ही साईडला साईडला 12 आणि या साईडला 12 असे आपण 24 मुके खांब घेतलेले होते. आता त्याच्यामधले हे झाले 4 बरोबर. तर मग राहिले किती 20. तर आता मग इथली जी हे जे इथलं पांढऱ्या कलरचा आपण विणलेला आहे याच्यातून आपल्याला 20 मुके खांब घ्यायचे. हे 20 मुके खांब आणि इथले पुन्हा आपले राहिलेले 4 येतात, असे आपले पुन्हा 24 होऊन जातात. तर हे 20 मी घेते पद्धतीनं. मी इथं जॉईन केलेल्यापासून 20 मुके खांब घेतलेले आहेत. तर आता हे आपले 20 झाले. तर आता ह्या 20 जे मुके खांब घेतलेले आहेत त्याला इथले 4 मुके खांब सोडून जॉईन करायचं. तर सोडायचे कुठून, या बाजूनं सोडायचे, खालच्या बाजूनं. 1 2 3 4. तर हा जो 4था नंबरचा याच्यामध्ये स्लिप स्टिचने जॉईन करायचं. आता इथून आपण जर इथं जॉईंट पर्यंत जर मोजले तर पुन्हा आपले 24 होतील. हे 20 आपण घेतलेले आणि हे इथले आपले 4 असे झाले आपले 24. याच्यानंतर पुन्हा 8 घ्यायचे. जसं आपण ही इथली लाईन विणली, ही वाली लाईन जशी विणली 2 नंबरची, सेम तशीच ही वाली पण विणायची. तर इथं पुन्हा आपल्याला 8 घ्यायचेत मुके खांब. तर हा आपला पहिला, त्याच्यातला दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि हा लगे 8वा. तर हे झाले आपले 8 मुके खांब. तर ह्याच्यानंतर इथं जे पाठीमागचे हे 4 आणि पुढच्या म्हणजे ह्या इथल्या हे जे हे 4 तसे 8 घ्यायचे आणि 8व्या नंबरला जॉईन करायचं. तर अशाच पद्धतीनं आपल्याला हे पुन्हा इथपर्यंत जॉईन करून घ्यायचं आहे. जसं आपण ही जी दुसरी लाईन विणली ही वाली सेम तशीच पुन्हा वापस येताना जसं आपण ही लाईन विणली आता मगाची तिसरी वाली वापस येताना तशी विणत जायची. तर अशाच पद्धतीनं आपल्याला हा पूर्ण घेर विणून घ्यायचा आहे. या पद्धतीनं माझी बॉर्डर करून पूर्ण झालेली आहे घेरला. आणि हा बाहुलीचा हा जो खालचा घेर असतो तो आपला आता कंप्लीट झालाय. तर याच्या पुढे आहे आणि या बकेटाचं हे जे गोल इथलं तुम्हाला दिसत आहे याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बाहुली जर थोडीशी मोठी असेल तर थोडंसं मोठं करायचं, जर छोटी असेल तर छोटं करायचं. ह्याला गोलला मी असं चौकोनी थोडं असं कट करून घेते. पद्धतीनं मी हे कट करून घेतले, थोडंसं वाकडं झालेलं आहे. आणि आता याच्यानंतर हे जे इकडचं आहे हे पण आपल्याला काढून टाकायचं आहे वरचं. एका दोन्ही बाजू इथल्या काढून टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये बाहुली घालायची. बाहुली असते ती याच्यामध्ये घालायची आणि बाहुलीच्या इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत घालायचं. याच्यामध्ये थोडंसं आणखीन जात असेल तर कमरेपर्यंत गेलं तरी काही हरकत नाही, जास्त वरी नाही जाऊ द्यायचं. तर बाहुलीच्या हातापर्यंत हात इथं बकेटावर बरोबर पोहोचलेले तेवढी बाहुली आतमध्ये घालायची. इकडून तुम्हाला तिची पायाबरोबर बकेटाच्या लेवल आलेले दिसते. तर अशा पद्धतीनं हे बाहुलीला व्यवस्थित घालून घ्यायची. थोडी जर ढिली झाल्याने वाटत असेल तर या बाजूला असं एखादा कपडा पण घालून तिला सरळ करायचा. जर अशी पाठीमाग पडल्याने वाटत असेल तर पाठीमागच्या बाजूला इथं तर असं थोडासा कपडा घालायचा किंवा ते घालून त्याला असं थोडंसं सरळ करून घ्यायचं व्यवस्थित. तर बाहुली घातल्याच्या नंतर आपल्याला असं एक कपाट घ्यायचं आहे आणि ही जी आपलं बकेट आहे त्या बकेटाला बरोबर या कपाटावरती असं ठेवायचं आणि याला असं मार्क करून घ्यायचंय.
पूर्ण बकेटाला कपाटावरती असं मार्क करून घ्यायचं. आणि याच्यानंतर थोडंसं आता हे आपण बकेटाच्या मापचं सगळं मार्क करून घेतलेलं याला इथून थोडंसं म्हणजे अर्धा इंच इथून अशा पद्धतीनं अर्धा इंचावरून पण आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे गोल राऊंडमध्ये. आणि पुन्हा त्याच अर्धा इंचवरून जिथून आपण एक्स्ट्रा मार्क करून घेतले तिथून हा राऊंड कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने माझं हे कपाट कट करून झालेलं आहे. आता याच्या पुढे या बकेटामध्ये आपल्याला ही अशी बाहुली घालायची व्यवस्थित. बाहुली घातल्याच्या नंतर हा जो आपण घेर विणलेला आहे हा तो घेर या बाहुलीच्या वरून घालायचा असं डोक्याच्या वरून. आणि हा घेर घातल्याच्या नंतर आपली जी लोकर असते ही त्याच कलरची मी लोकर घेतलेली आहे. ती थोडीशी एक अर्धा मीटर कट करून घ्यायची. अशा प्रकारे कट करून घेतल्याच्या नंतर कुठूनही एकीकडून इथून जिथून आपण साखळ्या घेतलेल्या आहेत तर त्या साखळ्याच्या याच्यामधून अशा पद्धतीनं ही सुई घालायची. सुरुवातीला पहिल्या साखळ्यात घालायची, त्याच्यानंतर ही जी 7 नंबरची साखळी आहे त्याच्यामध्ये घालायची अशी. आणि हा जो धागा आहे लोकरीचा तो या सुईच्या खालच्या बाजूला टोकाला लावून असा दोन्हीतून बाहेर काढायचा अशा प्रकारे. पुन्हा पुढच्या याच्यामध्ये या बाजूने सुई घालायची आणि या बाजूने अशी काढायची. आणि हा जो धागा आहे तो त्या दोन्ही साखळीतून बाहेर काढायचा. सुईचं हे जे आपलं टोक आहे हे खालच्या बाजूला ठेवायचं जेणेकरून धागा व्यवस्थित बाहेर निघेल. तर प्रत्येक ह्याच्यातून पाकळीतून पानातून अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर पूर्ण घेरातून अशाच पद्धतीने हा धागा बाहेर काढायचा. तर अशा पद्धतीने मी हा धागा इथून बाहेर काढलेला आहे. आता हा जो घेर आहे तो बाहुलीच्या इथं कमरेपाशी घेऊन जायचा आणि ही जे 2 धागे आहेत ते असे ओढायचे. हा घेर आहे मी बाहुलीच्या कमरेपाशी आणलेला आहे आणि ते 2 धागे आहेत ना असे गच्च ओढायचे जेणेकरून हा घेर तिच्या कमरेपाशी एकदम गच्च बसून जाईल. आणि घेर कमरेपाशी गच्च बसल्याच्या नंतर पुन्हा इथं गाठ मारायची या 2 धाग्यांनी. तर अशा पद्धतीने गाठी मारल्याच्या नंतर हा जो धागा आहे शिल्लकवाला तो कट करायचा. धागा कट करून घेतल्याच्या नंतर बाहुलीच्या ही जी खालची बाजू आहे खालची बाजू
इथं हे कपाट आपल्याला लावायचं आहे असं, आणि हा जो घेर आहे इथला, तो घेर आहे बाहुलीचा, तो या कपाटावरती पुन्हा असं ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे, पूर्ण राऊंडने असा ओढून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं मी हे पाठीमागचं घेतलेलं आहे आणि इथं मी नॉट मारलेले गाठ. त्याच्यानंतर हा आपला पूर्ण घेर आहे डॉलचा, खालचा बसवलाय. आता आपल्याला याच्यावरचा टॉप विणायचा आहे. आपल्याला या बाहुलीचा वरचा टॉप विणायचा आहे. तर याच्या अगोदर जो मी व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं वेगळा डिझाईनचा टॉप होता आणि याच्यामध्ये थोडंसं वेगळा डिझाईन आहे. तर ही सुईला अशा पद्धतीनं मी ही केले आणि टॉप विणताना सहसा बाहुलीच्या पाठीमागच्या बाजूनच विणायला चालू करायचा. तर इथं जी आपण साकळ्या घेतलेल्या आहेत एक खालच्या बाजूला इथं, तर इथून आपल्याला विणायला चालू करायचं आहे. तर हा झाला इथं आपला हा पहिला खांब. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आला की दुसरा खांब. तर अशा पद्धतीने आपल्याला विणायचं आहे. तुम्हाला दिसत असेल तर इथं मी हा एक आणि हा एक असे दोन खांब घेतलेले आहेत, या पाकळीवरून एक, या पाकळीवरून एक. तर प्रत्येक पाकळीवरून आपल्याला एक दोन असे खांब घेत हा पूर्ण लाईन विणून घ्यायचे आणि अशा आपल्याला 3 लाईनी विणायच्या आहेत. तर ही पहिली, त्याच्यावर दुसरी, नाही त्याच्यावर तिसरी, ह्या 3 लाईनी विणून घेते. अशा पद्धतीने माझ्या ह्या 3 लाईनी झालेल्या आहेत. तर ही आपली पहिली, नंतर ही दुसरी आणि ही तिसरी, 3 लाईनी मी विणून घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर हा जो धागा आहे इथला कट करायचा आहे. कट करून एक नॉट मारायचे याला आणि हा जो उरलेला आहे तो याच्याच आतमध्ये असा घालायचा. तर हा झालाय थोडासा खालचा पोर्शन. आता आपल्याला इथला वरचा पोर्शन याचा विणायचा आहे. त्याच्यासाठी इथं सगळ्यात अगोदर आपल्याला 20 साकळ्या घ्यायच्या आहेत, नॉट मारून घ्यायचा आणि 20 साकळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 20. हे झाले आपल्या 20 साकळ्या. 20 साकळ्या घेतल्याच्या नंतर 1 नंबरची जी साखळी आहे त्याच्यामध्ये सुई घालायची आणि अशा पद्धतीनं दोन्हीतून एक स्लिप स्टिच घ्यायची, असं जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा 3 साकळ्या घ्यायच्या, 1 2 आणि 3. ह्या झाल्या आपल्या 3 साकळ्या. तर 3 साकळ्या घेतल्याच्या नंतर हे जे आपण 20 साकळ्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक साखळीतून एक आपल्याला खांब घ्यायचा आहे. तर हा झाला पहिला. पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमधून लगेच हा एक दुसरा. तर प्रत्येक साखळीतून एक खांब घ्यायचा आहे. तर अशा एक खांब घेत हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. पद्धतीने माझा हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे आणि हा आता आपल्याला इथं क्लोज करायचा आहे. तर जी सुरुवातीला आपण 3 साखळ्या घेतलेल्या होत्या 1 2 3, त्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच घेऊन असा बंद करून घ्यायचा. त्याच्यानंतर दुसरा राऊंड याचा विणायचा आहे. सगळ्यात अगोदर 3 साखळ्या झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला लागून हा वाला आहे खांब, त्याच्यावर जशाच तसा एक खांब घ्यायचा
त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा आहे त्याच्यावर पण पुन्हा हा एक आणि याच्यामध्येच लगी हा दुसरा. तर ही 3 साखळ्या म्हणजे हा झाला आपला पहिला खांब. त्याच्या जो जशास तसा एक घेतला, त्यानंतर त्या खालच्या साखळी पुन्हा आपण एक खांब घेतला जशास तसा, आणि त्याच्या पुढची म्हणजे ही 1 2 3 जी 3 नंबरची साखळी होती त्याच्यातून आपण एकातून 2 खांब घेतले. तर पुन्हा त्याच्या पुढे हा एक खांब घ्यायचा, पुन्हा त्याच्या पुढे आणखीन एक खांब घ्यायचा. तर हे 2 ह्याच्यातून एक एक खांब घेतल्याच्या नंतर हा जो तिसरा आहे त्याच्यातून एकातून 2 खांब घ्यायचे. हा एक आणि हा दुसरा. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण राऊंड विणून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझा हा दुसरा राऊंड पूर्ण झालाय. तोही आपण आता इथं क्लोज करूयात. आता याच्यानंतर आपल्याला तिसरा राऊंड विणायचा आहे. तर सगळ्यात अगोदर 3 साखळ्या घ्यायच्या. त्याच्यानंतर पुन्हा हाताला लागून जी इथली साखळी आहे याच्यामध्ये 2 खांब घ्यायचे. एक, पुन्हा याच्यामध्ये दुसरा, पुन्हा त्याच्या पुढची जी ही वाली साखळी आहे याच्यामध्ये एक खांब घ्यायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 खांब घ्यायचे. तर असं एका ह्याच्यामध्ये 1 आणि एका ह्याच्यामध्ये 2. तर अशा खांब घेत आपल्याला ही तिसरी लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने माझा तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण हा इथं क्लोज करूयात. क्लोज केल्याच्या नंतर हा जो राहिलेला धागा तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारे हा जो इथला सुरुवातीचा आहे याला गाठ मारायचे. गाठ मारून हा धागा कट करायचा. आता हे जे आपण वरचं विणलेलं आहे याला बाहुलीला बसवायचं आहे. तर त्यासाठी ही जी आपली बाहुली आहे बाहुलीची वरची मान असते ती काढायची. आणि हा जो धागा आहे तो पाठीमागच्या बाजूने घ्यायचा आहे. इथं थोडासा असा क्रॉसमध्ये घ्यायचा. क्रॉसमध्ये घेतल्याच्या नंतर हा इथला हा धागा हा जो इथला खालीच्या बाजूला आपण जे विणलेले आहे 3 लाईनी त्या सगळ्यात वरच्या लाईनीमध्ये अशा पद्धतीने सुई घालायची आणि हा कडून थोडासा काढून घ्यायचा. काढून ह्याला अशा पद्धतीने इथे ओढून अशी नॉट मारायची आपल्याला. नॉट मारून हा पुन्हा इथं कट करून घ्यायचा. याच्यानंतर दुसरा एक धागा घ्यायचा त्याच कलरचा आणि इकडच्या बाजूनं अशा पद्धतीनं घालायचं इथून आणि एक बाजू फक्त बाहेर काढायची आणि ही जी दुसरी एक बाजू आहे ती इकडच्या बाजूने घ्यायची खालच्या बाजूनं आणि अशा पद्धतीने ही इकडून बाहेर काढायची आणि ह्या दोन्हीची गाठ मारायची. अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्याच्या नंतर हा जो इथला शिल्लकवाला धागा तो कट करायचा.
पण इथे सेंटरला पण एक तसंच करायचं, पण सेंटरला थोडंसं वेगळं करायचं. हे जे तिसऱ्या लाईनीचे जे 2 खांब आहेत त्या दोन्ही खांबातून हा धागा काढायचा आणि त्याच्यावरील इथून हा धागा खालच्या बाजूने घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं खालून सुई घालायची आणि हा धागा इकडून असं बाहेर काढायचा. पुन्हा सेम तसाच या बाजूनं पण बाहेर काढायचा. आणि ह्या दोन्हीची गाठ मारायची. अशा प्रकारे ह्या दोन्हीची गाठ मारून हा राहिलेला जो धागा इथला तो कट करायचा. तर ही पाठीमागच्या बाजूने आपण जॉईंट करून घेतलेलं आहे. आता हे असंच इथं पुढच्या साईडनं पण इथून असं जॉईंट करून घेऊयात. पद्धतीने माझी डॉल पूर्ण झालेली आहे. तुम्ही या डॉलला तुमच्या आवडीप्रमाणे सजवू शकता. या डॉलसाठी टोपी आणि पर्स कशी विणायची याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर तुम्हाला ही डॉल कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.